मिसेसचे नाव सोनाली पराग ठाकूर आणि माझ्या मुलाचे नाव वीरेन पराग ठाकूर. मला 2019 साली मुलगा झाला डिसेंबरमध्ये, पण तो 1 वर्ष झाला तरी तो चालत नव्हता. तर आम्ही आमच्या डॉक्टरकडे गेलो. त्यांनी सजेस्ट केला की त्याला फिजिओथेरपीची गरज आहे. त्याच्यानंतर आम्ही कामोठ्यामध्ये फिजिओथेरपी लावली. त्याच्यानंतर तरी पण त्याला फारसा फरक जाणवला नाही. त्याच्यानंतर आमचा एक रिलेटिव्हनी डॉक्टर राजू निरवणे यांची आम्हाला ओळख सांगितली. तर पनवेलच्या माझ्या क्लिनिकमध्ये आम्ही निरवणे सरांची अपॉइंटमेंट घेतली. त्यांनी आम्हाला आमची केस बघितली, आमचे केस पेपर बघितले. त्याच्यानंतर पहिला बॅकलॉग म्हणून लिक्विड चालू केला. त्या लिक्विडमध्ये जरा सिरपमध्ये आम्हाला थोडा फरक जाणवला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी आम्ही वाशीमध्ये ईशान्य क्लिनिक येथे फिजिओथेरपी चालू केली. थोडा फरक जाणवल्यानंतर त्यांनी आम्हाला बुटॉक्स करायचे ठरवले. तर बुटॉक्स आम्ही त्यांच्या क्लिनिकला पुणे येथे केलं. त्याच्यानंतर जरा आम्हाला बऱ्यापैकी फरक आला. बोटॉक्स केलं आपण त्यावेळेला. प्लास्टर किती दिवसाचं ठेवलं होतं? 21 दिवसाचं सर आम्ही प्लास्टर ठेवलेलं नियमाप्रमाणे सरांनी सांगितलं. आणि प्लास्टर काढून मग काय काय व्यायाम चालू केले? त्याच्यानंतर परत सर आम्ही सरांनी निरवणे सरांनी सांगितल्याप्रमाणे ईशान्य क्लिनिकमध्ये थेरपी चालू केली. ठीक आहे. मग पहिल्या बोटॉक्स म्हणजे बोटॉक्स तुमचं जेव्हा झालं त्यानंतर तुम्हाला काय काय सुधारणा पहिल्या दिसायला लागली? असा उभा राहायला लागला, म्हणजे एवढा नाही पण थोडा बेटर झालेला. त्याच्यानंतर परत त्याची टाइटनेस वाढली. ओके. ती साधारण एक किती महिन्यांनी? 6 महिने 8 महिन्यानंतर वाढली. म्हणजे पहिल्यांदा बोटॉक्सचा इफेक्ट थोडा कमी झाला, पण त्या दरम्यान त्याच्यात इम्प्रूव्हमेंट तुम्हाला थोडी जाणवायला लागली. मग ती इम्प्रूव्हमेंट कितपत होती आणि काय काय होती? ती इम्प्रूव्हमेंट दुसरा बोटॉक्स करस्तोवर होती, ती काय कमी झाली नाही. नंतर मग दुसरा बोटॉक्स केल्यावर अजून इम्प्रूव्हमेंट झाली. ठीक आहे. मग आता तो काय काय करतो? आता तो स्विमिंग करतो. अरे बापरे. स्विमिंग म्हणजे चालू आहे, अजून पूर्ण नाही करत. स्विमिंग करतो. आता तो चालतो वॉकरनी, रायटिंग करतो. वा. पेपर दिलास का रे तू यावेळी? पेपर त्याने स्वतःच्या हाताने लिहिलेला आहे. मॅडम खुश झाल्या. अरे वा. आणि आता बऱ्यापैकी म्हणजे स्टँडिंग पण आली आहे 20 सेकंद पर्यंत, पण बेटर आहे आता पहिल्यापेक्षा. म्हणजे बोटॉक्स दिल्याने त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट मध्ये पण फरक पडला. असं नाही की फक्त आपल्याला स्नायूवरतीच, म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स पण ओव्हरऑल त्याच्यात कॉन्फिडन्स भरपूर आलेला आहे. पहिल्यांदा तो थोडा असा लाजायचा वगैरे, आता कॉन्फिडन्स आता तो एकदम म्हणजे बऱ्यापैकी तो 20 सेकंद तो उभा राहतो, वॉकरनी चालतो. ते आम्ही घरी पण वॉकिंग पण करतो. व्हेरी गुड. वॉकिंग पण करतो तो. फक्त हात सोडून अजूनपर्यंत चालत नाही. म्हणजे मग तुम्ही सेरेब्रल पाल्सीचे असे जे पेशंट्स असतात त्याच्या आईवडिलांना काय मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही काय सांगाल? अजूनपर्यंत तरी मी माझ्या 2 मित्रांना राजू निरवणे सरांचं पण ऍज इन जनरल म्हणजे पालकांना तुम्ही तुमच्या अनुभवातनं काय सांगू इच्छिता की बाबा सेरेब्रल पाल्सीसाठी थेरपी आणि बाकीच्या इन्स्ट्रक्शन विषयी? लागते आणि सर्जनकडे तुम्ही खरंच भेट द्या. ओके. खूप फरक येतो. ओके. वीरेन बाय बाय. वाव. चलो बाय बाय.